Hello everyone. In last lecture we are going to see about the means profit म्हणजे दरम्यानच्या काळातला नफा. जो दरम्यानच्या काळातला नफा म्हणजे काय तर ज्या काळामध्ये एखादी प्रॉपर्टी दुसऱ्याच्या ताब्यात असते त्या काळामध्ये तो ज्या प्रॉपर्टीचा उपभोग घेतो आणि ते उपभोग घेत असताना तो काय करतो तर त्याच्यामधून काही प्रॉफिट घेतो. मग हे जे प्रॉफिट आहे याला मीन्स प्रॉफिट असं म्हटलं जातं. तर कुठलं होतं ते आपण त्याची डेफिनेशन पाहिली होती. मीन्स प्रॉफिट इज अ प्रॉफिट विच इज गेन बाय द पर्सन हू हॅव द पोझेशन ऑफ दॅट प्रॉपर्टी. मग ते प्रॉफिट जे आहे ते जो रॉंगफुल पोझेशन आहे त्याच्याकडे आणि त्यातून तो प्रॉफिट कमावतो आहे. त्यामुळे त्या प्रॉफिटमध्ये जो रिअल ओनर आहे त्याचा नक्कीच अधिकार आहे, त्याचा नक्कीच त्याचा वाटा आहे. मग तो वाटा मिळवणं हे सुद्धा काय आहे, ती जागा तर त्याला मिळवायचीच आहे, त्याचं पोझेशन तर याला घ्यायचंच आहे. पण त्याचबरोबर याला काय हवं आहे तर मीन्स प्रॉफिटसुद्धा तो क्लेम करू शकतो. तर आपण त्याच्यामध्ये पाहिलं होतं ट्रेसपासर ऑफ इमोरल प्रॉपर्टी. जो ट्रेसपासर आहे किंवा पर्सन आहे अगेन्स्ट होम ट्रेसपासर ऑफ इमोरल प्रॉपर्टी पर्सन अगेन्स्ट होम अ डिक्री फॉर पोझेशन इज ऑलरेडी पास्ट. हे मीन्स प्रॉफिट आपण कुणाकुणाकडून मिळवू शकतो तर पहा, जो ट्रेसपासर ऑफ इमोरल प्रॉपर्टी ज्याने ट्रेसपास केला आपल्या इमोरल प्रॉपर्टीचा पर्सन अगेन्स्ट होम अ डिक्री फॉर पोझेशन इज ऑलरेडी पास्ट. त्याच्याकडून आपण डिक्री फॉर पोझेशन ऑलरेडी पास झालेले आहे. बट स्टील देन ही हॅज बीन इन पोझेशन ऑफ द डिक्रीड प्रॉपर्टी. तरीसुद्धा तो ती प्रॉपर्टी ताब्यात ठेवूनच आहे, त्याने काय आपल्या ताब्यात ही प्रॉपर्टी दिलेली नाही किंवा जो रिअल ओनर आहे त्याच्या ताब्यात ही प्रॉपर्टी दिलेली नाही. तिसरं कोण आहे, मॉर्गेजरकडून. हू इज इन पोझेशन ऑफ द मॉर्गेज प्रॉपर्टी. जो मॉर्गेजर आहे त्याच्याकडे ती मॉर्गेज प्रॉपर्टी आहे अँड अगेन्स्ट होम द डिक्री फॉर फोरक्लोजर ऑफ मॉर्गेज इज ऑलरेडी पास. त्याने फोरक्लोजर केले, त्याचा व्यवहार संपलेला आहे आणि फोरक्लोजर ऑफ मॉर्गेज पास झालेलं तरीसुद्धा तो ती प्रॉपर्टी हँडओव्हर करत नाही आहे किंवा ती वस्तू त्याला देत नाही, तर त्याच्यामधून तो प्रॉफिट कमावतो आहे. मग हे प्रॉफिट घेण्याचा अधिकार कुणाला, जो रिअल ओनर आहे त्याला. मॉर्गेजी हू इज इन पोझेशन ऑफ प्रॉपर्टी अँड अगेन्स्ट होम द डिक्री फॉर रिडम्शन ऑफ द मॉर्गेज इज ऑलरेडी पास. मॉर्गेज जो आहे तो सुद्धा त्याच्याकडून सुद्धा आपण हे करू शकतो की त्यांनी ती वस्तू ती परत द्यायला पाहिजे किंवा ती वस्तू त्यांनी परत घ्यायला पाहिजे. तर अशा वेळेस त्यांनी त्याची डिक्रीसुद्धा पास झालेली आहे. टेनंट ॲट विल दॅट इज हुज टेनन्सी इज टर्मिनेटेड ॲट द प्लेजर ऑफ द लँडलॉर्ड. त्याची टेनन्सी संपलेली आहे तरीसुद्धा तो त्या वस्तूचा उपभोग घेतो आहे. अँड व्हेन द लँडलॉर्ड हॅज ऑलरेडी सर्व द नोटीस ऑर टू क्विट ऑन द टेनंट बट द टेनंट इज स्टील देन इन द पोझेशन. टेनंटला सांगितलं की बाबा क्विट आउट कर, तू इथून आता बाहेर पड. मग अशा सगळ्यांकडून आपण काय करू शकतो तर मीन्स प्रॉफिट आपण वसूल करू शकतो, मीन्स प्रॉफिट आपण घेऊ शकतो. वेन द कोर्ट डिक्रीज प्लेंटिफ सूट देन मीन्स प्रॉफिट इज अवॉर्डेड टू हिम. वेन द कोर्ट डिक्रीज प्लेंटिफ सूट देन मीन्स प्रॉफिट इज अवॉर्डेड टू हिम ॲज अँड बाय वे ऑफ कॉम्पेन्सेशन. त्याला कुठल्या पद्धतीने दिलं जाईल, वेन द डिक्री ऑफ प्लेंटिफ सूट देन मीन्स प्रॉफिट इज अवॉर्डेड टू हिम. त्याला मीन्स प्रॉफिट दिलं जाईल आणि ते कशाच्या स्वरूपात दिलं जाईल तर कॉम्पेन्सेशनच्या स्वरूपात दिलं जाईल. सच कॉम्पेन्सेशन इज अवॉर्डेड फॉर द पिरियड ड्युरिंग विच द प्लेंटिफ वॉज आउस्टेड फ्रॉम द पोझेशन. ज्या काळामध्ये जो प्लेंटिफ आहे तो त्या जागेपासून किंवा त्या प्रॉपर्टीपासून डिप्राइव्ह केला गेला होता, वेगळा ठेवला गेला होता, त्या काळामध्ये जे ज्यांनी रॉंगफुल पोझेशन घेतलं होतं त्या व्यक्तीकडून आपण काय करू शकतो तर मीन्स प्रॉफिट गोळा करू शकतो, घेऊ शकतो. आणि ते कशाच्या स्वरूपात दिलं जाईल, कॉम्पेन्सेशनच्या स्वरूपात. दस द ऑब्जेक्ट बिहाइंड अवॉर्डिंग द मीन्स प्रॉफिट इज टू कॉम्पेन्सेट द प्लेंटिफ. कशासाठी कॉम्पेन्सेट करायला पाहिजे प्लेंटिफला, who being entitled to possession was kept out of the possession, thereby depriving him from the enjoyment and profits of the property. पहा, मीन्स प्रॉफिटचा साधा सोपा अर्थ असा आहे की ए नावाची व्यक्ती आहे, तिची जी प्रॉपर्टी आहे ती रॉंगफुली दुसऱ्याच्या ताब्यामध्ये आहे किंवा त्यांनी मॉर्गेज केली रॉंगफुली ताब्यात आहे आणि तो रॉंगफुली ताब्यात ठेवून त्याच्यामधून काही प्रॉफिट कमावतो आहे. मग हे जे प्रॉफिट आहे, खरा हक्क कुणाचा आहे आता प्रॉफिट घेण्याचा त्याच्यापासून तर प्लेंटिफचा आहे. पण प्लेंटिफला याच्यातून काही मिळत नाही आहे, प्लेंटिफला ते काहीच देत नाही आहेत आणि उलट तेच उपभोग घेऊन त्याच्यामधून प्रॉफिट कमावत आहेत. तर मग काय होईल, तो जो मीन्स प्रॉफिट आहे किंवा ते कशाच्या स्वरूपात दिलं जाईल, कॉम्पेन्सेशनच्या स्वरूपात दिलं जाईल.
कधी असेल हे, जेव्हा तो आउट ऑफ पोझिशन असेल त्या प्रॉपर्टीपासूनचा, तेव्हा त्याला ते मीन्स प्रॉफिट दिलं जाईल. आणि त्याला डिप्राईव्ह केलेलं आहे, पहा त्याचाच मालकी हक्क आहे आणि त्याला त्याच्या प्रॉपर्टीपासून डिप्राईव्ह केलं आहे, त्याचा हक्क भंग केलेला आहे, त्याचा हक्क त्याला दिला जात नाही आहे. खरं तर त्याचा अधिकार आहे तिथून प्रॉफिट कमावण्याचा, पण त्याला काहीही दिलं जात नाही. अशा वेळेस याला काय म्हणायचं, मीन्स प्रॉफिट. आणि ते देण्याचा तो जेव्हा दावा दाखल करतो ती प्रॉपर्टी आपल्या ताब्यात येण्यासाठीची, त्याच वेळेस तो मीन्स प्रॉफिटसाठी सुद्धा क्लेम करतो आणि मग मीन्स प्रॉफिट त्याला कॉम्पेन्सेशनच्या स्वरूपात दिलं जातं. द टेस्ट फॉर द प्रॉपर असेसमेंट ऑफ मीन्स प्रॉफिट इज दॅट. कशी करायची मोजणी आता मीन्स प्रॉफिट कसं झालं ते. व्हॉट द डिफेंडंट इज इन wrongful possession has gained or might with ordinary diligence have reasonably gained by or because of such a possession. Here the test is not what the plaintiff has lost being remaining out of possession. कशा पद्धतीने करायचं, त्याची टेस्ट काय आहे, जेव्हा ती प्रॉपर्टी रॉंगफुली त्याच्या ताब्यात होती तेव्हा त्या डिफेंडंटनी याच्यामधून काय काय गेन केलेलं आहे हे शोधायचं आहे. आणि हे नाही शोधायचं की प्लेंटिफचं काय काय नुकसान झाले, प्लेंटिफचं काय काय नुकसान झाले ते नाही मोजायचं, तर डिफेंडंटनी काय काय कमावलं आहे ते शोधायचं आहे. हाऊएव्हर द डिफेंडंट इज नॉट लायबल टू द पार्ट ऑफ द प्रॉफिट्स which he has gained because of the improvements made by him on the property. Okay, whilst he has in possession where land remained in wrongful possession of the tenant, then the assessment of means profit is to be made. जेव्हा ती wrongfully possession मध्ये आहे प्रॉपर्टी दुसऱ्याच्या ताब्यामध्ये, तेव्हा त्यांनी काय काय गेन केलेलं आहे ते त्यांनी द्यायचं आहे. On the basis of rent but not on the basis of produce of the land. त्यांनी रेंटच्या स्वरूपात किंवा प्रोड्यूस त्याच्यातून काय काढलं ते नाही, तर त्याला रेंटच्या याच्यामध्ये त्यांनी काय काय कमावलेलं आहे त्याचं द्यायचं आहे. अँड व्हाईल कम्प्युटिंग द मीन्स प्रॉफिट द इंटरेस्ट देअर अपॉन हॅज ऑल्सो टू बी कन्सिडर्ड. तिथं त्यांनी जे कमावलं त्याच्यावर व्याजसुद्धा घेतलं जाईल. हाऊएव्हर द रेट ऑफ इंटरेस्ट इज इन द डायरेक्शन डिस्क्रिशन ऑफ द कोर्ट. इंटरेस्ट किती टक्के लावायचं हे मात्र कोर्टाच्या ताब्यामध्ये, कोर्टाची डिस्क्रिशनरी पॉवर आहे. सच ए इंटरेस्ट इज टू बी अलाउड टिल द डेट ऑफ पेमेंट ऑफ द डिफेंडंट. हा जो इंटरेस्ट आहे तो कधीपर्यंत लावणार आहे, जोपर्यंत ती प्रॉपर्टी प्लेंटिफच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत. ओके, अँड दिस इज द एंड ऑफ आवर क्वेश्चन मीन्स प्रॉफिट. याच्यावर तुम्हाला शॉर्ट नोट येते. आपला पुढचा जो प्रश्न येतो तो आहे प्लेस ऑफ सुईंगवर, की आपण कुठे कुठे दावा दाखल करू शकतो. प्लेस ऑफ सुईंग म्हणजे काय, एक्सप्लेन द टर्म प्लेस ऑफ सुईंग इन द लाईट ऑफ. प्रश्न असा येतो की एक्सप्लेन द टर्म प्लेस ऑफ सुईंग इन द लाईट ऑफ प्रोव्हिजन्स ऑफ CPC और डिस्कस द प्रोव्हिजन रिलेटिंग टू प्लेस ऑफ सुईंग अंडर द CPC. असा प्रश्न आपल्याला येतो. आता प्लेस ऑफ सुईंग म्हणजे दावा दाखल करण्याच्या कुठल्या कुठल्या जागा आहेत त्या पहा. हे आपल्याला प्रॅक्टिस करताना हे महत्त्वाचं आहे की आपल्याकडे एखादी केस येते तर तिथं कुठं दावा दाखल केला जाऊ शकतो, किंवा कॉमनली जे दावा दाखल करायला येतात किंवा केस फाईल करायला येतात ते विचारतात की बाबा कुठं केस फाईल करायची, आमच्या गावी त्यांच्या गावी किंवा असं काही असतं ते, त्या जागा आपण आता CPCमध्ये पाहूया. सेक्शन 15 to 20 ऑफ द सिव्हिल प्रोसिजर कोड कंटेन व्हेरियस प्रोव्हिजन रिलेटिंग टू प्लेस ऑफ सुईंग. 15 ते 20 मध्ये व्हेरियस प्रोव्हिजन्स दिलेले आहेत की कुठे कुठे आपण दावा दाखल करू शकतो. Here the place of suing means the venue for or the place. Venue, forum or place. Place of suing चा अर्थ काय होतो, व्हेन्यू एखादं ठिकाण आहे, फोरम आहे किंवा प्लेस कुठं आहे, कुठल्या ठिकाणी आपण हा दावा दाखल करू शकतो. Where any suit is to be instituted. आपण कुठल्या ठिकाणी सूट इन्स्टिट्यूट करू शकतो. Out of this group of sections, the section 15 states the general rule that any suit is to be filed in the court of lowest grade. इथं काय सांगितलेलं आहे पहा, सेक्शन 15 सांगतं की states that general rule that any suit is to be filed in that court of lowest grade. सर्वात आधी तुम्ही लोएस्ट ग्रेडच्या कोर्टामध्ये दावा दाखल करायचा आहे. which is competent to try it. जे कोर्ट कॉम्पिटंट आहे ट्राय करण्यासाठी, आपण कॉम्पिटन्सी पाहिलेली आहे की जे योग्य कोर्ट आहे त्या कोर्टामधलं सर्वात जे लोअर ग्रेडचं कोर्ट आहे त्यांनी हा दावा दाखल करायचा आहे.
Then section 16 to 18 makes provision for suits relating to the immovable properties. जे 16 ते 18 पर्यंत दिले ते इमूवेबल प्रॉपर्टीच्या संदर्भात कुठे सूट दाखल करायचं त्या संदर्भात आहेत. द नेक्स्ट सेक्शन 19 अप्लाइज जनरली टू सूट्स फॉर कॉम्पेन्सेशन. जे नेक्स्ट सेक्शन आहे 19 ते काय सांगतं की तुम्ही कॉम्पेन्सेशन कशा पद्धतीचं मागू शकता. और सूट्स फॉर कमिटिंग अ रॉंग आयदर टू अ पर्सन और एनी मूवेबल प्रॉपर्टी, that is suit for torts. And the last section 20 provides the residuary provisions, and it covers all those cases or suits for which there is no direct provision in the foregoing sections. पहा आता इथे 15 ते 20 मध्ये दिलेले आहे, तर तुम्ही लक्षात काय ठेवायचं, 15 मध्ये जनरल प्रोव्हिजन दिली आहे. त्यांनी सांगितलं की तुम्ही लोएस्ट जे कोर्ट आहे, जे कॉम्पिटन्सी ऑफ द कोर्ट पाहिजे, कॉम्पिटंट कोर्टामध्ये जे लोएस्ट दर्जाचं कोर्ट आहे, जे सर्वात खालच्या दर्जाचं कोर्ट आहे, त्या ठिकाणी तुम्ही दावा दाखल करा. 16 ते 18 मध्ये काय सांगितलेलं आहे की इमूव्हेबल प्रॉपर्टीच्या संदर्भात जे काही केसेस आहेत त्या कुठं दाखल करा, त्याच्या संदर्भात आहे. सेक्शन 19 हे कॉम्पेन्सेशनच्या संदर्भात आहे, आणि सेक्शन 20 जे कॉम्पेन्सेशन शिवाय त्याच्यामध्ये मूव्हेबल प्रॉपर्टी संदर्भातले दावे दाखल केले जातील, आणि सेक्शन 20 जे आहे ते सगळं रेसिड्युअरी जे काही शिल्लक आहे, जे काही त्याच्यामध्ये आहे त्याच्या संदर्भातले दावे याच्या खाली दाखल केले जातील. ओके. आता कोर्ट इन विच सूट्स इज टू बी इन्स्टिट्यूटेड, आपण सेक्शन 15 पाहूया. आणि तुम्ही उत्तर लिहिताना सेक्शन्स लिहिले तर वेल अँड गुड, कारण आता तुम्ही 3rd इयरला आहात आणि तुम्हाला सेक्शन्स बरीचशी सवय झालेली आहे सेक्शन्स लिहिण्याची. सो कोर्ट इन विच सूट्स टू बी इन्स्टिट्यूटेड, कुठल्या ठिकाणी आपण सूट दाखल करणार, सेक्शन 15 मध्ये सांगितलेलं आहे. Section 15 says that every suit shall be instituted in such a court of the lowest grade which is competent to try it. त्या लोएस्ट ग्रेडच्या कोर्टामध्ये तुम्ही दावा दाखल करायचा आहे, जे तुम्हाला तिथं ते कॉम्पिटंट कोर्ट आहे. हिअर द कोर्ट ऑफ सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन, दॅट इज CJJD, इज द कोर्ट ऑफ लोएस्ट ग्रेड. सो when such a court is competent, that is when it is having jurisdiction to try any particular suit, then that must be instituted in such court of lowest grade. पाहता जे कोर्ट ऑफ सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन आहे ते काय आहे, सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन, कारण आपल्या केसेस सिव्हिल आहे, त्यामुळे सिव्हिल जज, कोर्ट ऑफ सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन हे लोएस्ट कोर्ट आहे, ते कॉम्पिटन्सी आहे त्याची, तर त्याच्यामध्ये तुम्ही दावा दाखल करू शकता. बट it does not mean that any court of higher grade cannot try that suit. अशी काही गरज नाही की लोएस्ट कोर्टामध्ये दावा दाखल करायचा आहे तर वरच्या ग्रेडचे कुठलेही कोर्ट हा दावा दाखल करून घेऊ शकत नाहीत किंवा एंटरटेन करू शकत नाहीत. एव्हरी कोर्ट ऑफ हायर ग्रेड डज हॅव ज्युरिस्डिक्शन, प्रत्येक हायर ग्रेडच्या कोर्टाला सुद्धा हे ज्युरिस्डिक्शन आहे. बट दिस प्रोव्हिजन इज मेड टू अवॉइड द ओव्हरक्राउडिंग ऑफ द मॅटर्स इन द कोर्ट ऑफ हायर ग्रेड. हे महत्त्वाचं वाक्य आहे की जे क्राउडिंग होतं मोठ्या मोठ्या कोर्टांमध्ये, अपील आहे किंवा ते तिथं फार रश होते, तिथं फार गर्दी होते केसेसची, ते होऊ नये म्हणून काय केलेलं आहे, तुम्ही सुरुवात कुठून करायची आहे, लोअर कोर्टापासून करायची आहे. बट दिस प्रोव्हिजन इज मेड टू अवॉइड द ओव्हरक्राउडिंग ऑफ द मॅटर्स इन द कोर्ट ऑफ हायर ग्रेड. इफ सपोज अ सूट इज फाइल्ड इन द कोर्ट ऑफ हायर ग्रेड, समजा तुम्ही दावा दाखल केला हायर ग्रेडच्या कोर्टामध्ये, even though it could be filed in the court of lower grade, then it simply results into mere irregularity, and so it does not affect the jurisdiction of the court of higher grade. पहा इथं काही irregularity वगैरे काही होणार नाही, पण so it does not affect the court of jurisdiction of the higher court. However, vice versa can never be allowed. That means when a suit is such that it must be instituted in the court of civil judge senior division, then it cannot be tried by the court of junior division. Otherwise, the decree passed by such incompetent court would be a nullity. समजा तुम्ही एखाद्या कोर्टाला कॉम्पिटन्सी नाही आहे, तिथं कॉम्पिटंट नाही आहे कोर्ट, आणि त्या ठिकाणी नेऊन तुम्ही जर दावा दाखल केला तर तुमचं जे कोर्टाची डिग्री पास होईल ती नलिटीमध्ये असणार आहे, नल असणार आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट काय पहा, सूट्स टू बी इन्स्टिट्यूटेड वेअर सब्जेक्ट मॅटर सिच्युएट
ज्या ठिकाणी सब्जेक्ट मॅटर आहे, ज्या ठिकाणी ती गोष्ट अवेलेबल आहे, ज्या ठिकाणी ती प्रॉपर्टी अवेलेबल आहे, त्या ठिकाणी तुम्ही तो सूट दाखल करू शकता. हे सेक्शन 16 मध्ये सांगितले. सेक्शन 16 मेक्स प्रोव्हिजन मोस्टली फॉर द सूट्स रिलेटिंग टू द इमूवेबल प्रॉपर्टी. Accordingly, it covers following suits, namely the suits for recovery of immovable property, suit for the partition of immovable property. In case of mortgage, the charge upon any immovable property, suit for sale, foreclosure and redemption, suit for determination of any other right or interest in respect of immovable property, and suit for compensation for committing a wrong or tort in respect of any immovable property. All those suits are to be instituted in such a court within the local limits of whose jurisdiction the concerned immovable property is situated. पहा आता इमूवेबल प्रॉपर्टीच्या संदर्भात ही केसेस आहेत. इमूवेबल प्रॉपर्टी आहे, मग त्याचा दावा कुठं दाखल केला गेला पाहिजे, तर त्याचा दावा त्याच ठिकाणी कुठले दावे दिलेत त्याचे हे वाचून दाखवलेलं आहे मी आता. पण तो दावा कुठं दाखल केला गेला पाहिजे, तर त्या ज्या ठिकाणी ती प्रॉपर्टी सिच्युएटेड आहे त्याच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये जे कोर्ट आहे तिथंच तो दावा दाखल केला पाहिजे. आणि हे कुठले दावे आपण दाखल करू शकतो जेव्हा इमूवेबल प्रॉपर्टीच्या संदर्भात केस येते तेव्हा? पहिला आहे सूट फॉर रिकव्हरी ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी. आपली जी प्रॉपर्टी आहे त्याची रिकव्हरी करण्यासाठी, आपल्या ताब्यात ती प्रॉपर्टी घेण्यासाठी. सूट फॉर द पार्टिशन ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी. पार्टिशनचा सूट दुसरीकडे दाखल करून चालेल का? प्रॉपर्टी समजा XYZ नावाच्या गावामध्ये आहे आणि तुम्ही दावा दुसऱ्याच कुठंतरी नेऊन दाखल केला तर काही अर्थ आहे का त्याला? तर नाही. इन केस ऑफ मॉर्गेज और चार्ज अपॉन एनी इमूवेबल प्रॉपर्टी, चार्ज आहे किंवा त्याचं मॉर्गेज केलेलं आहे तर ती प्रॉपर्टी जिथं सिच्युएटेड आहे त्याच ठिकाणी हा दावा चालेल. सूट फॉर सेल, फोरक्लोजर और रिडम्शन. एखादा सेल करायचं आहे त्या प्रॉपर्टीचं किंवा रिडम्शन करायचं आहे किंवा फोरक्लोजर करायचं आहे. आधीच मॉर्गेज देऊन पैसे कॉम्पेन्सेशन देऊन किंवा पैसे जमा करून आपल्याला ते फोरक्लोज करायचं आहे. मग ही सगळी जागा कुठे आपण इमूवेबल प्रॉपर्टीच्या संदर्भात पाहतो आहोत. 16 आहे सेक्शन 16 तो इमूवेबल प्रॉपर्टीच्या संदर्भात आहे. पहा, सूट फॉर डिटर्मिनेशन ऑफ एनी अदर राईट और इंटरेस्ट इन रिस्पेक्ट ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी. इमूवेबल प्रॉपर्टीच्या संदर्भात जे काही आपले हक्क आहेत, राईट्स आहेत, ते सगळे आपल्याला कुठं दाखल करावे लागतील? ती इमूवेबल प्रॉपर्टी ज्या गावामध्ये आहे, ज्या ठिकाणी आहे, तिथं जे कोर्ट असणार आहे तिथे तो दावा दाखल करावा लागणार आहे. अँड सूट फॉर कॉम्पेन्सेशन फॉर कमिटिंग अ रॉंग और टॉर्ट इन रिस्पेक्ट ऑफ एनी इमूवेबल प्रॉपर्टी. पहा, आपण टॉर्ट पाहिलं, टॉर्ट इज नथिंग बट अ सिव्हिल रॉंग. मग सिव्हिल रॉंग असताना त्याच्या ज्या केसेस आहेत त्या कुठं दाखल केल्या जातील? त्या जमिनीबरोबर जर काही झालं असेल, काही टॉर्ट झाला असेल तर नक्कीच केस कुठं दाखल केली जाईल? ती जमीन जिथं सिच्युएटेड आहे, ती जमीन किंवा ती जागा जिथं सिच्युएटेड आहे, ती इमूवेबल प्रॉपर्टी जिथं आहे त्याच ठिकाणी हा दावा दाखल केला जाईल. ऑल दोज सूट्स आर टू बी इन्स्टिट्यूटेड इन सच अ कोर्ट विथ लिमिट्स ऑफ हुज ज्युरिस्डिक्शन द कन्सर्न इमूवेबल प्रॉपर्टी इज सिच्युएटेड. ज्या ठिकाणी ज्या कोर्टाच्या ज्युरिस्डिक्शनच्या अंतर्गत त्याच्या न्यायकक्षेच्या आतमध्ये जिथं कुठेही प्रॉपर्टी येत असेल त्या ठिकाणी हा दावा दाखल केला जाईल. However, in case of suit for compensation for wrong to immovable property, it can also be instituted in that court within the local limits of whose jurisdiction the defendant who alleged to have committed such wrong. अजून एक जागा आहे, हे काय आहे? एक्सेप्शन आहे याला, की ज्या ठिकाणी हवेवर इन केस ऑफ सूट फॉर कॉम्पेन्सेशनचा दावा आहे, आपल्याला कॉम्पेन्सेशन वसूल करायचं आहे, आपल्याला नुकसान भरपाई घ्यायची आहे फॉर रॉंग टू इमूवेबल प्रॉपर्टी, त्यांनी चुकीचं केलं आपल्या इमूवेबल प्रॉपर्टीचं. इट कॅन ऑल्सो बी इन्स्टिट्यूटेड इन दॅट कोर्ट विदिन द लोकल लिमिट्स ऑफ हुज ज्युरिस्डिक्शन द डिफेंडंट हू अलेज टू हॅव कमिटेड सच अ रॉंग रिसाइड्स और कॅरीज ऑन बिझनेस. आता आपल्याला डिफेंडंटच्या विरुद्ध दावा दाखल करायचा आहे, तो कुठं राहतो किंवा त्याचा बिझनेस जिथं असेल तिथंसुद्धा आपण हा दावा दाखल करू शकतो, कारण आपल्याला कॉम्पेन्सेशन हवं आहे त्या संदर्भात. That is so where the relief claim in a suit such as compensation can entirely be sought or obtained just through the personal obedience. आता तो काय करणार आहे? जो डिफेंडंट आहे तो आपल्याला कॉम्पेन्सेशन देणार आहे
मग आपण काय करतो की त्याच्याकडून आपल्याला कॉम्पेन्सेशनच्या स्वरूपात घ्यायचं आहे. इमोवेबल प्रॉपर्टी तर आहेच आपली, पण कॉम्पेन्सेशन पण घ्यायचं आहे. मग अशा वेळेस आपण काय करू, तो जिथं राहतो त्या ठिकाणीच दावा दाखल करू आणि त्याच्याकडून कॉम्पेन्सेशन वसूल करू शकतो. ओके, त्याचं पर्सनल अटेंडन्स गरजेचं आहे. ऑफ द डिफेंडंट देन सच अ सूट कॅन ऑल्सो बी फाइल्ड इन दॅट कोर्ट विदिन लोकल लिमिट्स ऑफ हुज ज्युरिस्डिक्शन द डिफेंडंट इज रिसाइड. प्रत्येक वेळी प्रॉपर्टीचाच विचार नाही करायचा, प्रॉपर्टीचं कॉम्पेन्सेशन पण घ्यायचं आहे ना आपल्याला. मग कॉम्पेन्सेशन घेण्यासाठी आपण डिफेंडंट जिथं रिसाइड होतो त्याच ठिकाणी सुद्धा आपण हा दावा दाखल करू शकतो. Besides, further under the section 16, a suit for recovery of also be the movable property where such movable property is already under the attachment by the order of competent or authority court has to be instituted in the court within the local limits of whose jurisdiction such movable property is situated. जी मुव्हेबल प्रॉपर्टीच्या संदर्भात जे आहे ते सुद्धा ज्या ठिकाणी मुव्हेबल प्रॉपर्टी आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण काय करू शकतो, दावा दाखल करू शकतो. हाऊ एव्हर सच सूट्स अंडर सेक्शन 16 कॅन बी इन्स्टिट्यूटेड सब्जेक्ट टू द पिक्युनरी ज्युरिस्डिक्शन ऑफ द कोर्ट. कोर्टाचं पण पिक्युनरी ज्युरिस्डिक्शन असतं. वी हॅव सीन दॅट कोर्टाला सुद्धा काय असतं, पिक्युनरी म्हणजे पैशांच्या स्वरूपातलं ज्युरिस्डिक्शन असतं. ऑर सब्जेक्ट टू अदर लिमिटेशन प्रिस्क्राइब्ड बाय एनी अदर लॉज. Here it is to be noted that the word property means the property situated within the India. प्रॉपर्टीचा अर्थ काय होतो, जी प्रॉपर्टी भारतामध्येच अवेलेबल आहे, सिच्युएट करते भारतामध्ये, त्या प्रॉपर्टीच्या संदर्भातले दावे त्या ठिकाणच्या लोकल लिमिटमध्ये आपण काय करू शकतो, दावा दाखल करू शकतो. आता सूट्स फॉर इमोवेबल प्रॉपर्टी सिच्युएटेड विदिन द ज्युरिस्डिक्शन ऑफ द डिफरंट कोर्ट. सेक्शन 17 मध्ये काय सांगितलेलं आहे की इमोवेबल प्रॉपर्टी आहे पण ती वेगवेगळ्या कोर्टाच्या याच्यामध्ये आहे, वेगवेगळ्या कोर्टाच्या अधिकारात येते. तर अशा वेळेस काय करायचं, समटाइम्स इट मे हॅपन दॅट पर्टिक्युलर इमोवेबल प्रॉपर्टी विच इज सब्जेक्ट मॅटर ऑफ द सूट इज सिच्युएटेड विदिन द ज्युरिस्डिक्शन ऑफ द डिफरंट कोर्ट. कधी कधी अर्धी जागा एका गावात असते, अर्धी जागा दुसऱ्या गावात असते. मग अशा वेळेस काय करायचं आहे, देअरफॉर to deal with such a situation, the section 17 says that such a suit can be instituted in any such a court within the local limits of whose jurisdiction any of the portion that is part of the immovable property is situated. For example आहे, बारामती आणि फलटण जवळ आहे. मग अर्धी जमीन बारामतीमध्ये येते, अर्धी जमीन फलटणमध्ये येते. मग अशा वेळेस काय केलं जाईल, कुठल्याही कोर्टामध्ये हा दावा दाखल केला जाईल. मे बी फलटण कोर्टात केला जाईल किंवा बारामती कोर्टात केला जाईल. देन इट इज नॉट नेसेसरी फॉर द प्लेंटिफ टू फाईल सेपरेट सूट इन बोथ द कोर्ट्स. अशा वेळेस त्यांनी सेपरेट सूट दावा दाखल करण्याची गरज नाही की आता हे कोर्टातलं ही जमीन बारामतीच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये येते तर बारामती कोर्टात अर्धा दावा, पुढचा दावा फलटण कोर्टात, असं करायची गरज नाही. विदिन whose jurisdiction that property is partly situated. Thus the section 17 prevent the multiplicity of the suit for one and the same subject matter. पाहता एकच दावा आहे, एकाच जमिनीचा दावा आहे पण ते अर्धा भाग कुठं आहे, एका गावामध्ये, अर्धा भाग दुसऱ्या गावामध्ये आहे. मग अशा वेळेस दोन वेगवेगळ्या गावामध्ये दावा दाखल करायची गरज नाही, सूट मल्टिप्लिसिटी करायची गरज नाही, एकाच सब्जेक्ट मॅटरवर दोन ठिकाणी दावा दाखल करायची गरज नाही. तर कुठल्याही एका कोर्टामध्ये आपण काय करू शकतो, केस फाईल करू शकतो, आपण सूट इन्स्टिट्यूट करू शकतो. ओके. However, the problem may also arise where it is not certain that the property is situated within the jurisdiction of which particular court out of such different courts. And to solve this problem, the next section 18 says that the suit can be instituted in any of such different courts. पाहता, however, a problem may also arise where it is not certain, खात्रीच नाही, that the property is situated within the jurisdiction of which particular court. आपल्याला कळतच नाही की आता ही प्रॉपर्टी कुठल्या कोर्टाच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये येते. आउट ऑफ सच डिफरंट कोर्ट्स, दोन्हीपैकी कुठल्या कोर्टाच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये ही प्रॉपर्टी येते हे जर लक्षात येत नसेल तर, अँड टू सॉल्व दिस प्रॉब्लेम द नेक्स्ट सेक्शन 18 सेज दॅट the suit can be instituted in any of such a different court. आपण कुठल्याही कोर्टामध्ये आपण हा दावा दाखल करू शकतो. However, the court entertaining the suit
has to satisfy itself about the uncertainty, and only after recording a statement of that effect the court can proceed further. त्याच्यामध्ये खात्रीशीररित्या आपल्याला काय करायचं आहे, तर कुठल्या कोर्टाच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये तर ते जर कळत नसेल तर आपण कुठल्याही कोर्टामध्ये हा दावा दाखल करू शकतो. फक्त आपल्याला काय करायचं आहे, तिथं अनसर्टन्टी चेक करायची आहे त्या ठिकाणी. पुढचं सेक्शन पहा, हे सेक्शन 18 होतं. आता सेक्शन 19 पाहूया आपण. सूट्स फॉर कॉम्पेन्सेशन फॉर रॉंग्स टॉट टू पर्सन ऑर मुव्हेबल्स. सेक्शन 19. Section 19 makes specific provision for institution of suits for compensation in respect of any wrongs that is tort either committed against any person or committed in respect of any movable property. I say movable underline kara. Here it is to be noted that this section 19 talks about the wrongs only in respect of मुव्हेबल प्रॉपर्टी. सेक्शन 19 जे आहे ते मुव्हेबल प्रॉपर्टीच्या संदर्भात जे काही रॉंग आहे त्याविषयी फक्त बोलतं. दॅट इज सो बिकॉज द सूट्स फॉर रॉंग्स इन रिस्पेक्ट ऑफ द इमोवल प्रॉपर्टी आर ऑलरेडी डेल्ट विथ द कवर्ड अंडर सेक्शन 16 ऑफ द कोड. 16 खाली काय दिलेलं आहे तर इमोव्हेबल प्रॉपर्टीच्या संदर्भात दिलेलं आहे, आणि सेक्शन 19 जे आहे ते मुव्हेबल प्रॉपर्टीच्या संदर्भात आहे. कारण फक्त प्रॉपर्टी इमोव्हेबलच नसते, मुव्हेबल पण असते. Sometimes it may happen that the defendant resides within the local limits of the jurisdiction of one particular court, but he commits such a wrong within the jurisdiction of the another court. Defendant हे एका कोर्टाच्या jurisdiction मध्ये राहतो आणि दुसऱ्या कोर्टाच्या jurisdiction मध्ये त्यांनी wrong केलेलं आहे, त्यांनी चूक केलेली आहे. Therefore, to deal with such a case, the section 19 provides the option, that is choice, to the plaintiff to institute such a suit in any one of these two different courts. एका ठिकाणी रॉंग डुअर राहतो किंवा तो डिफेंडंट राहतो आणि त्यांनी रॉंग कुठं केलं आहे तर दुसऱ्याच ठिकाणी केले. मग आता हे प्लेंटिफचा अधिकार आहे की तो ठरवू शकतो की कुठल्या कोर्टामध्ये दावा दाखल केला जाईल. फॉर एक्झाम्पल पहा, वन मिस्टर बी रिसाइड्स इन पुणे. एक मिस्टर बी आहेत ते पुण्यामध्ये राहतात. ही पब्लिशेस वन स्टेटमेंट इन मुंबई. त्यांनी एक स्टेटमेंट मुंबईमध्ये पब्लिश केलं. Then one Mr. A alleged that he was get defamed by such a publication. हे मिस्टर बी कुठं राहतात पुण्यात. त्यांनी एक स्टेटमेंट दिलं मुंबईमध्ये आणि मिस्टर एनी ॲलेज केलं. मिस्टर ए बोलले की हे जे स्टेटमेंट आहे पब्लिश झालेलं हे काय आहे, इट डिफेम मी, माझी बदनामी करणारं स्टेटमेंट आहे. देन ही वॉन्ट्स टू क्लेम कॉम्पेन्सेशन, आणि म्हणून ते कॉम्पेन्सेशनचा दावा करतात, डिफमेशनचा दावा दाखल करतायत against the B. So here A can institute suit for compensation either in the court of Mumbai where defamatory publication was made, or else he can file such a suit in the court of Pune where the alleged publisher actually reside. त्यांच्याकडे दोन ऑप्शन येत आहेत प्लेंटिफकडे. ते मुंबईला दावा दाखल करू शकतील किंवा पुण्यात सुद्धा ते दावा दाखल करू शकतील. आता सेक्शन 20 जे आहे आपलं, अदर रूल्स टू बी इन्स्टिट्यूटेड. कारण आता एवढंच नसतं, काही पण असू शकतं याच्यामध्ये केसेसमध्ये. मग अदर जे येतं काही नवीन समोर ते कशाखाली दावा दाखल करायचं. वेअर डिफेंडंट रिसाइड्स ऑर वेअर कॉज ऑफ ॲक्शन टेक्स प्लेस. ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे, कॉज ऑफ ॲक्शन म्हणजे घटना घडली आहे, त्या ठिकाणी सुद्धा हा दावा दाखल करता येतो. दिस लास्ट सेक्शन 20 मेक्स प्रोव्हिजन फॉर ऑल दोज अदर केसेस विच वेअर नॉट कवर्ड बाय द फोरगोईंग सेक्शन. जे काही वरच्या सेक्शननी कव्हर केलेलं नाही, जे काही उरलं सुरलं आहे, जे काही रेसिड्युअरी पार्ट आहे तो सगळा कोण करणार आहे आता 20 सेक्शनमध्ये केला जाईल. ओके, दिस लास्ट सेक्शन 20 मेक्स प्रोव्हिजन फॉर ऑल दोज अदर केसेस विच वेअर नॉट कव्हर्ड बाय द फोरगोईंग सेक्शन्स फॉर इन्स्टिट्यूशन ऑफ सूट. द सेक्शन ऑल्सो प्रोव्हाइड्स चॉईस टू द प्लेंटिफ बट सब्जेक्ट टू सम लिमिटेशन. इथं सुद्धा प्लेंटिफला चॉईस दिलेला आहे, पण काही लिमिटेशन्स टाकलेले आहेत. सब्जेक्ट टू सम लिमिटेशन्स आर देअर. ॲज पर सेक्शन 20 अ सूट कॅन बी इन्स्टिट्यूटेड इन द कोर्ट ऑफ फॉलोइंग प्लेसेस. कुठे कुठे ते पाहूया. अ सूट कॅन बी इन्स्टिट्यूटेड इन दॅट कोर्ट विद इन द लोकल लिमिट्स ऑफ हुज ज्युरिस्डिक्शन. पहा आता ए पॉईंट आहे, डिपेंडंट रिसाइड. सूट कुठं दावा दाखल कुठं केला जाऊ शकेल, जिथं डिपेंडंट राहतो त्या ठिकाणी. और
ईच ऑफ द डिफेंडंट्स रिसाइड, किंवा जास्त जर डिफेंडंट असतील, जास्त जर आपण दावेदार निर्माण केले असतील, तर जास्त लोकांवर जर आपण केस फाईल केली असेल, तर ईच ऑफ डिफेंडंट रिसाइड, समजा एक जण पुण्यात राहतो, एक मुंबईत राहतो, तर कुठल्याही ठिकाणी आपण हा दावा दाखल करू शकतो. इफ देर आर मोर ऑर, त्या ठिकाणी जर डिफेंडंट एकपेक्षा जास्त असतील, तर कुठल्याही गावामध्ये जिथं जिथं डिफेंडंट रिसाइड होतात त्या ठिकाणी आपण दावा दाखल करू शकतो. Or a suit can be instituted in the court within the local limits of whose jurisdiction any one of the several defendant resides, किंवा लोकल लिमिटच्या त्या याच्यामध्ये कुठे सेव्हरलपैकी एक जण कुठेही राहत असेल त्या ठिकाणी हा दावा दाखल केला जाईल. In cases where there is more defendants, but in such a case the plaintiff has to obtain the leave, that is permission of the court for institution of the suit in that court. ज्या ठिकाणी डिफेंडंट राहत असतील, मोर असतील, तर ज्या ठिकाणी ते राहत असतील तिथल्या कुठल्याही कोर्टामध्ये हा दावा दाखल करता येतो. However, when other defendants who do not reside within the jurisdiction of the court, if they show the acquiescence for such a institution, that is, when they do not raise any objection for it, instead they participate in the proceeding, then in that case the plaintiff is not required to obtain such aforesaid leave of the court. डिफेंडंटने काही ऑब्जेक्शनच घेतलं नाही, तुला जिथं दावा दाखल कर तिथं करू शकतो, अशा पद्धतीने त्यांनी मूकसंमती दिली तर मग मात्र परवानगीची गरज नाही, पण त्यांनी जर अपोज केला तर मात्र कोर्टाची परमिशन इथं लागते. Here the expression defendant resides means resides at the time of the commencement of the suit, and it also includes defendant carries on business or personally works for gain. And here the expression carries on business does not necessarily means only the commercial activities, as it may also include any other affair or undertaking. पहा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, या ठिकाणी काय सांगितलेलं, डिफेंडंट आहेत, बिझनेस म्हणजे त्यांनी पर अगदी कमर्शियल काही बिझनेस करता असं नाही, तर तो जे काही कामकाज करत असेल असा अर्थ या ठिकाणी बिझनेसचा असा घेतला गेला आहे. और अदरवाइज ॲज अ थर्ड अँड लास्ट ऑप्शन, a suit can be instituted in the court within the local limits of whose jurisdiction the cause of action either wholly or partly takes place. ज्या ठिकाणी कारण घडलेलं आहे, मग ते संपूर्ण कारण असू दे किंवा अर्ध कारण असू दे, पार्टली कारण असू, त्या ठिकाणी आपण हा दावा दाखल करू शकतो. Here it is to be noted that the section 20 makes residuary provisions, जे काही उरलेलं शिल्लक ते सगळं रेसिड्युअरी प्रोव्हिजन्स आहे त्याच्यामध्ये, रिलेटिंग टू द प्लेस ऑफ सुईंग. हेन्स it is subject to the provision of foregoing section 15 to 19 of the code. Following are few instances of the places where the suit can be instituted. Examples दिलेले आहेत पहा, हे सगळे एक्झाम्पल्स तुमच्या बेअर ॲक्टमध्ये सुद्धा दिलेले आहेत. इन केस ऑफ ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट द कॉज ऑफ ॲक्शन अरायझेस ॲट द प्लेस. कुठं कुठं कॉज ऑफ ॲक्शन अराईज होऊ शकतं, वेअर द कॉन्ट्रॅक्ट वॉज एंटर्ड इन टू, ज्या ठिकाणी तुमचं कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे त्या ठिकाणी म्हणजे ते कॉज ऑफ ॲक्शन आहे. और वेअर द कॉन्ट्रॅक्ट वॉज टू बी परफॉर्म, तर ते कॉन्ट्रॅक्ट कुठं परफॉर्म झालेलं आहे तुमचं. और सी परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट वेअर द मनी वॉज पेड अँड पेएबल, ज्या ठिकाणी तुमचा पैशांचा व्यवहार झाला आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही दावा दाखल करू शकता. देअरफॉर हिअर अ सूट कॅन बी इन्स्टिट्यूटेड इन द कोर्ट ऑफ एनी ऑफ दीज थ्री प्लेसेस. ज्या ठिकाणी तुमचं कॉन्ट्रॅक्ट झालं आहे, ज्या ठिकाणी तुमचं कॉन्ट्रॅक्टचं ब्रीच झाले, मोडलं आहे, किंवा परफॉर्म करणार आहात तुम्ही कॉन्ट्रॅक्ट, त्या ठिकाणी सुद्धा दावा दाखल करू शकता, किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पैशांचं पेमेंट केलं आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही दावा दाखल करू शकता. हे कॉन्ट्रॅक्टच्या संदर्भात झालं. इन केस ऑफ नॉन पेमेंट ऑफ डेट म्हणजे कर्ज, कर्जाच्या संदर्भात काय पहा, सूट कॅन बी, हे सगळे सिव्हिल सूट्स आहेत. सूट कॅन बी इन्स्टिट्यूटेड बाय द क्रेडिटर अगेन्स्ट द डेटर. क्रेडिटर काय करतो, डेटरच्या अगेन्स्ट सूट दाखल करतोय in the court of that place which was fixed by the parties for the plaintiff, for such a payment, or else where the lender of money, that is creditor, carries on business. कर्ज वसुली करायची आहे तर जिथं कर्ज घेतलेलं आहे, ऋणको राहतो, त्या ठिकाणी सुद्धा दावा दाखल करता येतो, किंवा ज्या ठिकाणी धनको राहतो, ज्यांनी पैसे दिले आहेत तो त्या ठिकाणी सुद्धा आपण हा दावा
दाखल करू शकतो. अ सूट विच इज बेस्ड अपॉन द प्रॉमिसरी नोटच्या संदर्भातले सूट कुठं दाखल करणार? कॅन बी इन्स्टिट्यूटेड इन द कोर्ट ऑफ दॅट प्लेस वेअर सच प्रॉमिसर नोट वॉज ड्रॉन अँड साईन. ज्या ठिकाणी प्रॉमिसरी नोटवर सही झाली, तिला एक्झिक्यूट करण्याची तयारी झाली, त्या ठिकाणी हा दावा दाखल केला जाऊ शकतो त्या प्लेसवर. अ सूट फॉर रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईटचा सूट कुठे दावा दाखल केला जाईल? हे पण सिव्हिल सूट आहे. बाय हजबंड अगेन्स्ट वाईफ कॅन बी इन्स्टिट्यूटेड इन द कोर्ट ऑफ दॅट प्लेस वेअर द हजबंड अँड वाईफ बोथ लास्ट रिसाइड टुगेदर. शेवटी ज्या ठिकाणी ते एकत्र राहत होते त्या ठिकाणी हा दावा दाखल केला जाईल. अँड इफ द वाईफ हॅज नेव्हर रिसाइडेड with the husband, then such a suit is to be instituted in the court of that place where the wife is residing. पहा, जेव्हा रेस्टिट्यूशन ऑफ द कॉन्ज्युगल राईटची केस येते त्यावेळेस हा दावा कुठं दाखल केला जाईल? ज्या ठिकाणी हजबंड अँड वाईफ एकत्र राहत होते, शेवटी जिथं ते एकत्र राहत होते त्या ठिकाणी हा दावा दाखल केला जाईल. अँड इफ द वाईफ हॅज नेव्हर रिसाइडेड विथ द हजबंड, जर समजा वाईफ नवऱ्याबरोबर राहत नसेल तर then such a suit is to be instituted in the court of that place where the wife is residing. ज्या ठिकाणी पत्नी राहते त्या ठिकाणी सुद्धा हा दावा दाखल केला जातो. सो दिस इज इम्पॉर्टंट पार्ट इन दिस युअर CPSC दॅट कुठे कुठे दावा दाखल केला जाऊ शकतो. हे तुम्हाला प्रॅक्टिसच्या दृष्टीने पण महत्त्वाचं आहे आणि हे तुम्ही नीट लक्षात ठेवायचं. ज्याच्यामुळं काय होतं की कॉम्पिटन्सी ऑफ कोर्ट कळतं आपल्याला, लोअर कोर्ट कुठला आहे ते कळतं, किंवा कॉम्पेन्सेशन घ्यायचं असेल तर कुठल्या कोर्टामध्ये जावं लागेल. तर 15 ते 20 सेक्शनमध्ये दिलेलं आहे टोटली की कुठं कुठं काय कशा पद्धतीने दावा दाखल केला जाईल. पुढचा प्रश्न आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. थँक्यू.